वरती आणि जे काही पुढचा लेखाजोखा आहे ना त्यातील विजेता संघ. दरम्यान प्रतीक जाधव, निश्चितच प्रतीक जाधव डाव्या एसटी वरती चेंडू ठेवतोय, चेंडू भिरकावला जातोय माइटी महेंद्रकडनं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. अतिशय देखणा आकर्षक षटकार. नमस्ते बहनों भाइयों, बड़े ही कम शब्द षटकार. नमस्ते बहनों भाइयों, बड़े ही कम शब्द षटकार आहेत. तो भीम पराक्रम या मैदानात आपल्याला अनुभवायला मिळेल का? डीजे च्या मैदानावरती मारणं खूप अवघड ठरलं असतं. फ्री हिटचा हा चेंडू आहे. यस, चेंडू मैदानात द्यायचा आहे. बघा चेंडू 2 वेळा या षटकामध्ये हरवला गेलेला आहे. काय मनाचे इरादे केलेले निश्चित हे माइटी महेंद्रने दाखवून दिलंय. सलग 3 षटकार आणि एसएससीच्या गोटामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. काय फलंदाजी होते. अशीच जर फलंदाजी व्हायला लागली 59 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. मला वाटतं अजूनही मला आठवतंय जेव्हा कामरान पटेलच्या गोलंदाजीवर 6 चेंडू 6 षटकार मारले गेले होते तेव्हा आदित्य जाधव माझ्या सोबतीला समालोचन कक्षामध्ये होते आणि हे षटकार तलोली विरुद्ध मारले गेले होते. जहां काफी विस्फोटक पारी और काफी आक्रामक रवैया इस समय महेंद्र बांगे ने अपनाया है, जिसकी की बदौलत स्कोर बोर्ड पर लगते हुए 59 रन. दरम्यान वाशेराच्या विरुद्धच निलेश जाधव यांनी 6 चेंडू 6 षटकार मारले होते. दरम्यान पुढचा चेंडू यस, आणखी एक मोठा आघात लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 4था सलग षटकार. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या. ये 4 गेंदों पर 4 सिक्सर, लगातार 4 सिक्सर ठोके हैं महेंद्र बांगे ने और स्कोर बोर्ड पर लगते हुए 65 रन 65 रनों पर स्कोर बोर्ड पर पहुंचा है चेरोबा वाशेरे का.
आणि सुभाष आपण जर पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेल्यात, 25 धावा बहाल झालेले आहेत. 3 चेंडूंमध्ये 25 धावा. यस, पंच काय इशारा येतोय? टप. यस 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 यस, आपण पाहूया काय पडलं बघा, जरा इशारा द्या. थर्ड एम्पायर यायचंय आपण, कारण काही प्रेक्षक तिथून म्हणतायत की चौकार आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आमचे पंच रमेश रईस, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, चौकार आहे की षटकार. यस, चौकार आहे, षटकार नाही आहे. म्हणजे 2 धावा कमी होतील. आतापर्यंत या 3 चेंडूंमध्ये 23 धावा झालेल्या आहेत आणि षटकार पाहायला मिळाला. 3 षटकार तर झाले सलग, मात्र 4थ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एका टप्प्याच्या साहाय्याने. चेंडू मला वाटतं मिड विकेट वाईड क्षेत्रामध्ये सीमारेषा पार जाईल. चौकार. मध्ये 27 धावा आणि धाव बलकावची धावा पाहायला मिळत आहेत. 67 धावा. क्या बात आहे, जबरदस्त आक्रमक विस्फोटक विध्वंसक अशा पद्धतीची फलंदाजी. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू, एक जबरदस्त गणगणाती आघात. चेंडू टाकला होता उजव्या यष्टीच्या दिशेने, मात्र मिड विकेटच्या क्षेत्रात सीमा रेषा पार. आणखी एक षटकार. ओके, तर 5 चेंडू टाकले गेले, 33 धावा जोडल्या गेल्यात. सर्वात महागडं षटक या स्पर्धेत आपला पाहायला मिळते. अजून एक चेंडू शेष आहे सुभाषजी, म्हणजे 33 धावा या षटकात वसूल केल्या गेल्या. मायटी महेंद्र सामोरा जातो आहे. धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत, म्हणजे उच्चांकी धावसंख्या 73 आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. दरम्यान पुढचा चेंडू प्रतीकचा, आणखी एक सुंदर फटका आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, गगनाला भेदणारा लाजबाब षटकार. I think therapy has definitely made me a better parent. Without therapy, I feel like I would only have my mother's voice. Once I started therapy, पण ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलेला आहे, वैयक्तिक एक शुभेच्छा. दरम्यान खेळ सुरू करा, प्लीज प्लीज खेळ सुरू करा. गोलंदाजी मार्ग येतो तो साई, राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करतोय. आता मात्र पूल केलं जातंय, चेंडू येईल तो. 5 चौकार जोडलेले, एक षटकार जोडले ते शुभमने देखील महेंद्र मागेने, ज्यामुळे धाव फलकावर धावा झाले ते तब्बल 83. परंतु नाही, जर हा चेंडू महेंद्र मागे स्ट्राईक वर आला. साजिद शेख आणि के रईस या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. आसिफ चिमनाड यांना विनंती करतोय आपण तिघांनी मंचावर यायचंय. ये बैटल बहुत बढ़िया है. एक बाजू में है साही, दूसरे बाजू में माटी महेंद्र, आणि अतिशय देखणा प्रहार, दर्शनीय फटका डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली.
केवल एक ही सिंगल रन लिया है